महानगरपालिकेच्या धर्तीवर एकीकडे महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुरू असताना महायुतीचं देखील अखेर ठरलेलं आहे। महायुती शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये युती आज ठरलेली आहे, परंतु अद्यापही कोणी किती जागांवर लढायचं हे ठरलेलं नाही। बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत। वसईमध्ये आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र लढणार असं सांगितलेलं आहे। जर आम्ही वेगळे लढलो तर त्याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होईल अशी चर्चा आहे। त्यामुळे आम्ही आमची युती आज जाहीर केलेली आहे, परंतु कोणी किती जागा लढायच्या यावर युती ठरलेली नाही। त्यामुळे एकंदरच वसई विरार परिसरातलं राजकारण जे येत्या काळामध्ये ढवळून निघणार आहे। बुधवारी दुपारी भाजप आणि शिवसेना यांच्यात विरार येथील भाजप कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी शिवसेनेचे रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, शिवसेना वसई विरार जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर, आमदार विलास तरे, भाजपचे नेते आमदार राजेन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित आणि वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील आणि पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते। त्यामुळे एकीकडे महायुतीची युती जी आहे निश्चित झालेली आहे। आता महाविकास आघाडीचं काय होतं पाहावं लागणार आहे। आता मात्र जनता जनार्दन कोणाच्या पाड्यात मतदान करतात, की पुन्हा परिवर्तनाची लाट होते, की पुन्हा बहुजन विकास आघाडीची सत्ता येते, हे पाहावं लागणार आहे। आज वसई विरार महानगरपालिकेसाठी आम्ही सर्वच आमचे बीजेपी आणि आम्ही सर्व एकत्र बसलो। माझे राजन नाईक साहेब, आमचे तरे साहेब, आमदार गावित साहेब, आपल्या मॅडम दुबे मॅडम आणि सर्व निलेश तेंडुलकर, वसंत चव्हाण मॅडम, जिल्हा संघटना सर्वच मेन पदाधिकारी। आज पहिली मीटिंग आमची झाली। वरवली आमचं युती करायचं सगळं फायनलच झालेलं आहे। फक्त आता नावासाठी आपण बाकीचं प्रोसेस चालू होईल, पण 20 तारीखपर्यंत सर्वच मार्ग आपण मोकळा करू आणि या वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्कीच फडकेल असं मला काय वाटत, शंका वाटत नाही। तर जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरलाय का? नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला जसं जे निवडून येणारे जे नगरसेवकचे उमेदवार असतील तिथेच आपण विचार करून प्रत्येक जण आपापली उमेदवारी पक्ष मागत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटत नाही कुठे प्रॉब्लेम येईल असं। राष्ट्रवादी आहे की नाही? नाही, राष्ट्रवादी आमचे सर्वच जे आमच्या सोबत येणारे पक्ष नाही, चालू आहे, हळूहळू प्रोसेस चालू आहे ना। पहिलाच दिवस आहे आणि आम्ही याच्या अगोदर सुदेश चौधरींचे पण मीटिंग झाली, तिकडे पण राष्ट्रवादी नव्हती। नाही, सुदेश चौधरीकडे आमचे अचानक आम्ही मुंबई याच्यामध्ये आलो होतो विभागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून। राजन नाईक पण कार्यक्रमात होते, आम्ही एकत्र बसलो, सुरुवात झाली। जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आदेश दिला त्या माध्यमातून सर्वच महायुती झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची आमची संयुक्त बैठक झाली। आमचे नेते, युतीचे नेते फाटक साहेब, आमच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील, आमचे आमदार स्नेहाताई, आमदार गावित साहेब, आमदार तरे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तेंडुलकर साहेब, वसंत चव्हाण साहेब, अनेक लोक, अनेक प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। युती करण्याचा निर्णय आमचा अगोदरच झालेला आहे, तोही पक्का झाला। जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली। येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होईल, कोण कुठली जागा लढवणार ती। पण एक असं ठरलं की महायुती म्हणून या वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसवायचा असा एक निर्णय झाला।